हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक दिला असा ब्लाऊज डिझाईन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ब्लाऊजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. बघू शकता सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. खूप सोप्या पद्धतीने डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण 6 घेतलेला आहे. गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. गळ्याची उंची आपण इथं 10 घेणार आहोत. तर बघू शकता 10 इंचवर एक मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथं रेश मारून घ्यायचा, एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथे चौकोनी गळ्यावर आपण इथं डिझाईन बनवणार आहोत म्हणून इथं चौकोनी गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळा जो आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसवरती अस्तर जे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीसला आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. आपल्याला जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही कपडा, त्यासाठी आपल्याला इथं पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया अगोदर. तर खालच्या साईडला आपण टीप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टीप मारून घेऊया. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा म्हणजे आपल्या गळ्याची जो फिनिशिंग आहे बिघडला नाही पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्यावर पूर्ण टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो ब्लाऊजचा गळ्याचा आतला कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. साईडला आपण इथं छोटे छोटे कट मारून घेऊया गळ्याच्या साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कट जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीस आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ओपन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता खालच्या साईडला आपण इथं दाब टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दाब टीप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीसला इथं साईडला आपण टीप मारून घेऊया. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो तेव्हा अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही कापड, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टीप जे मारून घेतलेले आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर ब्लाऊजचा गळा आपण इथं तयार केलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. बघू शकता एका साईडला आपण इथं मारून घेतलेलं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे इथं मारून घ्यायचं आपल्याला. तर फिनिशिंग आपण इथं गळा जे आहे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आता ह्याच्यावरती डिझाईन बनवायचं आहे. डिझाईन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे आपण 2 कलरचा. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून एकावर एक ठेवून आपल्याला इथं अशा प्रकारे परत एकदा फोल्ड करून ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये. हा स्टेप अगदी सावकाश बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. दोन्ही त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून एकावर एक ठेवून परत एकदा आपल्याला फोल्ड करून टीप मारून घ्यायचा. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण जमेल. तर डिझाईन आपण इथं तयार करून घेतलेला आहे. बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसवरती आपल्याला गळ्याच्या साईडला ठेवून एक एक करून आपण इथं टिप मारून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे एकाच्या खाली एक ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे सर्व डिझाईन.
डिझाईन आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे छान वाटतो. बघू शकता अशा प्रकारे एका साईडला पण इथं डिझाईन जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं लावून घेणार आहोत. एकाच्या खाली एक करून आपण इथं लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता डिझाईन असं आपण इथं लावून घेतलेलं आहे, किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपल्याला इथे फ्लावर बनवायचं आहे. खाली फ्लावर बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे फोल्ड करून तुम्हाला टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्ही 2 वेळा फोल्ड करून आपण इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर फ्लावरच्या कळ्या आपण इथं बनवलेल्या ह्याला ओपन करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ओपन करून घेणार आहोत. तर बघू शकता सर्व कळ्या आपण इथं ओपन करून घेतलेल्या आहे अशा प्रकारे फ्लावर बनवण्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथं लेस घ्यायचा आहे. अगोदर आपण इथं खालच्या साईडला लावून घेऊया. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे छान वाटेल. बघू शकता अशा प्रकारे आपण अगोदर इथं खालच्या साईडला लेस जे आहे लावून घेतलेले आहे. त्यानंतर गळ्याला पण लेस लावून घेऊया. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. तर एकीकडे आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे इथं लेस लावून घेऊया. अगदी गळ्याच्या जवळ लावून घ्यायचं आहे आपल्याला लेस. बघू शकता दोन्ही साईडला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपला गळ्याचा लुक अजून छान वाटायला पाहिजे म्हणून आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेऊया. तर पूर्ण गळ्याला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेले आहे. त्यानंतर जे फ्लावरचे कळ्या बनवलेल्या आहे आपण एक एक ठेवून ह्याच्यावरती टिप मारून फ्लावर बनवून घ्यायचं आहे आपल्याला इथं. बघू शकता अशा प्रकारे ठेवून आपण इथं टिप मारून घ्यायचं आहे अगदी जवळ ठेवून. तर सुंदर असा आपला फ्लावर इथं कमी वेळेत आणि खूप सुंदर असा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर फ्लावरच्या आतल्या साईडला आपण इथे एक बटन लावून घेऊया. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजला लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे फोल्ड करून आपण आतमध्ये दोरी ठेवून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. दोन्ही लटकनला पण अशाच प्रकारे आपण इथं फोल्ड करून टिप मारून घेऊया. तर लटकनला आपण इथं ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता सिंपल असं खूप सुंदर असं आपण इथं लटकन बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या वरच्या साईडला लावून घ्यायचं आहे. बघू शकता लटकन आपण इथं बांधून घेऊया. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर असा आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर बघू शकता फ्लावर आपला किती सुंदर वाटत आहे. तर बऱ्याच बायकांना चौकोनी गळा खूप आवडत असतो, तर चौकोनी गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला डिझाईन बनवायला खूपच सोपा जाईल. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची आपण इथं घेतलेली आहे 14 इंच. रुंदी आपण टोटल घेतलेली इथं 9.5 इंच. शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेलं आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 म्हणजे 2.5 इंच घेणार आहोत. 2.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची जी आहे आपण इथं 9.5 घेणार आहोत. तर 9.5 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे डिझाईन आपल्याला चौकोनी गळ्यावर बनवायचं आहे. त्यानंतर आपण इथं अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसवरती अगदी व्यवस्थित इथं अस्तर सेट करून घेऊया आपण. त्यानंतर ब्लाऊजला आणि अस्तरला पिन लावून घेऊया. टीप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही कापड, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं अगोदर खालच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तर खालच्या साईडला आपण टीप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टीप मारून घेऊया.
अगदी फिनिशिंग व्यवस्थित आपल्याला इथं गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे बिघडला नाही पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला टीप मारून घेतलेला आहे. आपण इथं गळ्याच्या आतला जो कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याचा आतला कपडा जे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीसला इथं पलटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला अगोदर दाब टीप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण इथं दाब टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण पूर्ण दाब टीप मारून घ्यायचं आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. तर गळ्याला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊजच्या साईडला आपण इथं टीप मारून घेऊया. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो कपडा इकडे तिकडे गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं पूर्ण ब्लाऊजच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर गळ्याच्या साईडला आपण टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण तो गळा तयार केलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला 8 साईडला 4 इंच अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचा आहे. बघू शकता दुसरीकडे पण अशाच प्रकारे आपण इथं मारून घेऊया टक्स. तर फिनिशिंग आपण इथं गळा जे आहे तयार केलेला आहे. याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायचं आहे. चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. आपण इथं पोटली बटन बनवणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं चौकोनी कपड्यामध्ये जे कापड आपण छोटे छोटे कट करून घेतलेले आहे ते आपल्याला गुंडाळून अशा प्रकारे गोल आकार देऊन दोरीला गुंडाळून आपण इथं अशा प्रकारे पोटली बटन बनवणार आहेत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अगदी 2-3 वेळा आपल्याला दोरी जे आहे व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे. बघू शकता पोटली बटन अशा प्रकारे आपण इथं बनवत आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर ब्लाऊजला लावण्यासाठी आपण इथं पोटली बटन जे आहे तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसवर गळ्याला आपल्याला एक एक करून हे पोटली बटन जे आहे आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं पोटली बटन जे आहे गळ्याला लावून घ्यायचा आहे. 1-1 इंचाचा मार्किंग सोडून. बघू शकता एकाच्या खाली एक आपण इथं पूर्ण गळ्याला पोटली बटन लावून घेऊया. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे पोटली बटनचा. मी अगदीच तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगत आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसा बनवलेला आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजेल की डिझाईन कसा बनवलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला पोटली बटन जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी गळ्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे गळ्याच्या अगदी जवळ. तर पूर्ण गळ्याला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला फ्लावर बनवायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. आपण अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपल्याला इथं दोन्ही साईडला टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता एका साईडला आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण इथं टिप जे आहे मारून घेऊया. सेंटरमध्ये आपल्याला थोडं इथं गॅप सोडून घ्यायचा आहे म्हणजे आपला कपडा जो आहे आपल्याला इथं पलटता आला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण थोडं गॅप सोडलेला आहे. तिथं आपण कपडा जे आहे बाहेर काढून घेऊया. त्यानंतर आपण इथं चारही कोपरे जे अगदी व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथं प्लेट्स टाकून फ्लावर बनवायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे सुई दोरा घ्यायचा आहे आपल्याला. सुई दोऱ्याने अगदी व्यवस्थित 2-3 आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता सुंदर असा आपला फ्लावर इथं तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे 2 पट्टी कट करून घेतलेल्या आहे आपण इथं
खालचा जो कोपरा आहे आपल्याला अशा त्रिकोणी शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे. बघू शकता कापडाला आपण इथं उलट करून टिप मारून घेणार आहोत. खालच्या साईडला त्रिकोणी शेप आपण जसा कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर दोन्ही पट्टीवर आपण इथं टिप जे मारून घेतलेल्या आहे पट्टीला आता ओपन करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टीला ओपन करून घेणार आहोत. जे कोपरा आहे आपल्याला अगदी व्यवस्थित इथं बाहेर काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण इथं पट्टी जी आहे ओपन करून घेतलेला आहे. पट्टीची उंची तुम्हाला किती ठेवायची तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. बघू शकता एक्स्ट्रा आपण पट्टी जी आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण एकावर एक ठेवून इथं टिप मारून घेणार आहोत पट्टीला खालच्या साईडला ठेवून. त्यानंतर आपण इथं पट्टीवरती जे फ्लावर बनवलेले आहे आपण अशा प्रकारे ठेवून सुईद्वारे इथं लावून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं व्यवस्थित गाठ मारून घ्यायचा आहे. आपला फ्लावर जे आहे लूज नाही पडला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्लावर लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं फ्लावरच्या वरती एक बटन लावून घेऊया म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसेल. बघू शकता अगदी कमी वेळेत त्यांनी खूप सुंदर असा आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही ह्याची फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. बऱ्याच बायकांना चौकोनी गळा खूप आवडत असतो तर चौकोनी गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. बऱ्याच वेळेस आपल्याला डिझाईन बनवायचा असतो तर डिझाईन कसा बनवायचा आपल्याला सुचत नाही तर हा व्हिडिओ बघून तुम्ही हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन आता मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. बघू शकता ब्लाऊज घातल्यानंतर डिझाईनचा असा लुक येतो. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.